अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना शंका, एखाद्याच्या हत्येसाठी ड्रायव्हरचीच हत्या करणं हा प्रभावी उपाय. रोहित पवारांनी दिलं इस्रायलच्या मोसादचं उदाहरण. पूर्व विदर्भातील नेता भेटायला येणार होता म्हणून अजितदादांनी आदल्या रात्रीच कार प्रवास रद्द केला. रोहित पवारांची खळबळजनक माहिती. अजितदादांना फाईलवर सही करण्यासाठी थांबवलं होतं का? रोहित पवारांकडून संशय व्यक्त. विमान अपघाताच्या चौकशीची पोलिसांना परवानगी नाही, मग सीआयडीने विमानतळावरचे सीसीटीव्ही ताब्यात का घेतले? अपघाताची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी. सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना काही नेत्यांच्या आग्रहाखातर शपथविधीची घाई केली. त्या 4-5 नेत्यांचा पक्षच वेगळा. आमच्यासाठी दादांसोबत काय घडलं हे महत्त्वाचं, रोहित पवारांचं वक्तव्य. चंद्रपूर पालिकेत भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती. चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या पाठिंब्यानं भाजपच्या संगीता खांडेकर महापौर. 6 वर्षानंतर ठाकरे सेनेचा महापौर होणार. फडणवीसांच्या मार्गदर्शनाशिवाय चंद्रपुरातील चमत्कार शक्य नव्हता. चंद्रपूरच्या सत्ता स्थापनेमागील जादूगार भाजप आमदार किशोर जोरगेवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री दावोसमध्ये असतानाही त्यांचं लक्ष चंद्रपुरात. चंद्रपुरात ठाकरेंनी भाजपसोबत येत भविष्यातली अनेक दारं उघडली. भाजप आमदार परिणय फुकेंचं सूचक वक्तव्य. तर विकसित चंद्रपूरसाठी काम करणार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात ठाकरे पुरस्कृत अपक्ष प्रशांत दानव उपमहापौरपदी. समसमान मतं पडल्यानं ईश्वर चिठ्ठीतून उपमहापौरपद तर दानव निवडून यावे ही ईश्वराचीही इच्छा असल्याचं किशोर जोरगेवारांचं वक्तव्य. संघाच्या कार्यक्रमाला आलेले लोक भागवतांच्या प्रेमाखातर नाही, मोदींच्या सरकारी भीतीमुळे आली, राज ठाकरेंची टीका. भाषेबद्दलचं प्रेम आजार वाटत असेल, अनेक राज्यांमध्ये हा आजार राज ठाकरेंचा निशाणा. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणार. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. पदभार स्वीकारताच कॅबिनेटला हजेरी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. संध्याकाळी 6 वाजता दिल्लीला जाणार. उद्या सकाळी 10 वाजता घेणार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर. अमित शहांची भेट घेतल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती. मुंबईतील वाहनांवर वाहतूक कर लावावा, राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांची मागणी. तर मुंबईला आणि मुंबईकरांना लुटायचं हीच भाजपची वृत्ती. मकरंद नार्वेकरांच्या मागणीवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा.